तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा उद्याच्या मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे। भंडाऱ्यामध्ये एकूण 31 फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडेल। भंडाऱ्यामध्ये ही तयारी कशी पूर्ण झाली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। भंडारा गोंदिया लोकसभेचं 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली। तब्बल 1.5 महिन्यानंतर आता मतमोजणी अगदी काही तासांचा अवधी बाकी आहे। आज आपण भंडारा गोंदियाची जी मतमोजणी होणार आहे पलाडी या गावाच्या परिसरामध्ये, राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या पलाडी येथील आपण स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये आहोत। इथे दृश्यांमध्ये बघू शकता ही एक अत्याधुनिक अशा पद्धतीची स्ट्रॉंग रूम जिल्हा प्रशासनाने इथे तयार केलेली आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये सर्व ईव्हीएम ठेवण्यात आलेले आहे। इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे। साधारणतः 2000 पेक्षा अधिक कर्मचारी इथे या मतमोजणी प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे आणि उद्या सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू झाल्यानंतर एक साधारणतः 3 वाजेपर्यंत या निवडणुकीचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि इथे जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागाच्या वतीने पूर्णपणे तयारी केल्याचं इथं आपल्याला इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।